हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। सेनगाव तालुक्यामध्ये हरभरा पिवळा पडून जळून गेला। महागड्या फवारणीनंतरही काहीच फरक पडला नसल्यानं वायझाड पिंपरीमधल्या माधव वाबळे या शेतकऱ्यांना 4 एकर शेतातल्या हरभरा पिकावर रोटावेटर केलं। वाशिमचे जय गजानन या खासगी कृषी बाजारात वजन काट्यामध्ये छेडछाड करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वैध मापनशास्त्र यंत्रणेकडून या बाजाराचा काटा सील केला। साखर आणि इथेनॉल निर्मितीसाठी कोटा ठरवून दिला जाणार असल्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीची घातलेली बंदी उठवल्यानंतर ही महत्त्वाची माहिती वळसेंनी मंचरमध्ये दिली। मात्र हा कोटा किती असेल याची अजूनही स्पष्टता नाही असं त्यांनी सांगितलं। वाशिममधल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप हा सुरूच है। सरकारी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह इतरही मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून त्यांनी हा संप पुकारलाय। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागातील मिळून 1176 अंगणवाड्यांना अजूनही टाळा आहे। उल्हासनगरच्या जसलोक हायस्कूल समोर एक जीवघेणा खड्डा तयार झाला। या ठिकाणावरून जाणाऱ्या 62 वर्षाच्या दुचाकीस्वाराचा या खड्ड्यामध्ये पडून पाय मोडला। उल्हासनगर महापालिका दरवर्षी खड्डे दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते आणि तरीही शहरामध्ये अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे आजही आहेत। पुण्यातल्या हिंजवडी परिसरात मुळामुठा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळेंनी उचलून धरला। नदीत टाकण्यात येणाऱ्या राडारोडा संदर्भात त्यांनी ट्विट करत कारवाईची मागणी केली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे